आम्ही बाहेर थांबलो. अलाउड असं काही नाही आहे. असं काही नव्हतं. फक्त मी काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे माननीय पालकमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये मला निर्देश दिले होते की तुम्ही जाऊन एकदा पाहणी करा आणि जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी बोला. त्या अनुषंगाने मी आज आले होते आणि माननीय आमदार साहेब, माननीय नगराध्यक्षा, तसेच मुख्याधिकारी असतील, जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याचे, PMC होते, MJPचे अधिकारी, असे आम्ही आणि इथले काही स्थानिक नगरसेवक असे म्हणून 2-3 ठिकाणी आम्ही पाहणी केली की काही डॅमेजेस झाले होते किंवा त्याबाबत असेल. आणि एक ESR अशा ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी केली. त्यानंतर आम्ही 1 तासभर बसलो होतो सगळेजणं की योजनेची काय परिस्थिती आहे, त्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टरचं काय म्हणणं आहे, PMCचं काय म्हणणं आहे. त्यानंतर वेगवेगळे विविध प्रभागातले नगरसेवक पण होते, माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तर प्रत्येकाने आपापले कन्सर्न्स मांडले ह्याच्यामध्ये. आणि मुदतीमध्ये तर काम पूर्ण नाही झाले, याच्यापुढे मुदतवाढ द्यावी लागेल या संदर्भात काही चर्चा झाली. त्यानंतर याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, काही समन्वयाचा अभाव दिसून आला, तर ह्या चर्चेद्वारे हे प्रश्न पुढे कसे सुटतील आणि नगरपालिका असेल, ठेकेदार असतील, याच्यामधनं समन्वय राहावा, इथून पुढे सगळं काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी सन्माननीय आमदार महोदयांनी पण काही सजेशन्स दिले, काही मी देखील दिले. सन्माननीय नगरसेवकांना देखील आज त्यांनी पण बरेचसे मुद्दे मांडले आणि बऱ्याचशा गोष्टी कम्युनिकेशन गॅप साधारण आम्ही भरायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांचं जे म्हणणं आहे की थर्ड पार्टी ऑडिट, तर COEPने थर्ड पार्टी ऑडिट एक केलेलं आहे, ते ऑडिट देखील बॉडीसमोर ठेवलं जाईल. त्यानंतर बॉडी डिसिजन घेईल पुढचे सगळे. थर्ड पार्टी ऑडिट केलं काय आहे? नाही, आता याच्यामध्ये काय झालं, यांनी COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ही थर्ड पार्टी ऑडिटर आहे, त्यांनी मेमध्ये ऑडिट रिपोर्ट केलेला आहे. तो ऑडिट रिपोर्ट ठेवला जाईल. म्हणजे सन्माननीय उपनगराध्यक्ष महोदय म्हटले की आम्हाला एक थर्ड पार्टी ऑडिट हवं आहे, तर ऑलरेडी थर्ड पार्टी ऑडिट एक झालेला आहे, तर त्याचा रिपोर्ट समोर ज्यावेळेस बॉडीसमोर ठेवला जाईल त्याच बॉडी आणि सन्माननीय सदस्य त्यावरती चर्चा करतील आणि पुढचे सर्व डिसिजन केले जातील. आपण आता साईडवर गेला, नेमकं वरवर पाहणी केली की आतमध्ये जे काही तक्रारी आहेत तसं कुठे खोदून वगैरे असं बघितलं? नाही, खोदून वगैरे मी बघितलं नाही, मी नाही त्यातले टेक्निकल एक्सपर्ट नाही, परंतु सन्माननीय स्थानिक नगरसेवक सोबत होते, इथेही आले, त्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः काही मागचे त्यांना अनुभव आले होते चुकीचे, त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं, तर त्याचं गांभीर्य आम्हाला नक्की आहे. नाही, तांत्रिक चालणार की अनुभवावर चालणार याला? कसं म्हणजे जे आतमध्ये पिशवी टाकायची नाही, पाईपामध्ये काय काय मटेरियल घालायचं होतं ते घातलं की नाही, हा तांत्रिक भाग झाला. हो, होय. आणि नगरसेवक सगळे होते, सांगत होते हे भावनिक किंवा असं झालं? नाही, दोन्ही भावनिकवर चालणार की तांत्रिक भाग? तसं नाही. याच्यामध्ये कसं आहे, तांत्रिक जो मुद्दा आहे त्या बाबतीत मी तेच सांगते की COEPचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट आपल्याला आलेला आहे, तो पूर्णपणे सविस्तर पद्धतीने नगरपालिकेसमोर ठेवला जाईल. त्यांची विशेष सभा आहे, त्यामध्ये त्याच्यावरती चर्चा केली जाईल. ही योजना आहे, संस्थांखालीन योजना आहे आणि ही योजना प्रायोरिटी तत्वावर म्हणजे गुरुत्वाकर्षण तत्वावर ही योजना आधी राबवायची आहे. ज्या पद्धतीने आता सध्याची पाईपलाईन घातली गेलेली आहे, कोणताही टेक्निकल एक्सपर्ट त्या ठिकाणी नव्हता, अशा परिस्थितीत पाईपलाईन घातली गेली होती. गुरुत्वाकर्षणावर प्रायोरिटी तत्वावर कामचारीकांना पाणी मिळेल का याची आपल्याला पाहण्यानंतर शाश्वती आहे का? आत्ता हे जे काम झालेलं आहे, आता हे जे संस्थानकालीनची योजना आहे ती जुनी योजना आहे, ही जी योजना आहे ती पूर्णपणे नवीन योजना केलेली आहे. तर ह्या योजनेचं आता 50% काम झालेलं आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न सोडवावे लागतील. त्यासाठीच PMC आणि थर्ड पार्टी ऑडिटर यांचे सगळे जे मुद्दे आहेत त्यांनी रेज केलेले, त्याचं कंप्लायन्स करून ठेकेदारांनी ते काम पूर्ण करावं, त्यानंतर ते पाणी नक्की शहराला पोहोचेल असं आम्हाला वाटतं. ही योजना असताना टर्म अँड कंडिशन जे असतात, हो, त्या कंडिशनबद्दल मला वाटतं की प्रथमच जेव्हा नवीन ही नियुक्ती झाली होती नगराध्यक्ष मॅडमांची, लोकांना त्याच्यानंतर जी स्थायी समिती झाली त्याच्यामध्ये मला वाटतं तेव्हाचे ज्यांच्याकडे प्रभारी चार होतात ते उपनगराध्यक्ष याच्याबाबत अनेक घेतलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही काय तपास करणार आहात काय? कारण आमच्या माहितीवर ते जी टेंडरला कंडिशन असतात त्या कुठल्याही आजपर्यंत एकही पुऱ्या नव्हत्या त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं की त्याने सुद्धा ते आपल्या काळात काहीतरी त्याच्यावर हे घेतलेले ऑब्जेक्शन घेतलेली होती आणि ही नळ पाणी योजनेचे बिल सुद्धा देऊ नका जोपर्यंत कंडिशन पूर्ण होत नाही, असाही एक ठराव झालेला होता असं समजतं, नक्की माहीत नाही पण समजतंय. तर त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? नाही, आता याच्यामध्ये हा पूर्ण नगर परिषदेचा विषय आहे. मी तुम्हाला ते सांगते, तांत्रिक बाबी ज्या आहेत, तांत्रिक कंप्लायन्स जे झालेले नाहीत त्याबाबतीत COEPचा रिपोर्ट समोर ठेवला जाईल आणि त्यानुसार नगरपालिका याच्यामध्ये डिसिजन घेणार आहे पुढचे सर्व काही. आणि त्याच्यामध्ये आत्ता मला जे प्राथमिक पाहणी करणे आणि याच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम्स कुठे कुठे आले साधारण ढोबळमानाने, त्या गोष्टी मी बघायला आले, तर तेवढे मागच्या 2-3 तासात आम्ही केले. पालकमंत्री साहेबांनी गुणवत्ता तपासणी संदर्भात पण तुम्हाला निर्देश दिले. या
योजनेमध्ये जिथे हॉट मिक्स वापरायचं होतं तिथे कोल्ड मिक्स वापरल्याचा आरोप लोकांनी केला, प्रशासनाने पण ते मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर या सगळी योजना करत असताना त्याचं व्हिडिओ चित्रीकरण ठेकेदाराने करून ते नगर परिषदेला रोजच्या रोज द्यायचं आहे. ते दिलंय का, त्या सगळ्या गोष्टी झाल्यात का, याची चौकशी तुम्ही केली आहे का? नाही, याच्यामध्ये जो तांत्रिकचा मुद्दा, मी वारंवार तेच सांगते की मी टेक्निकल एक्सपर्ट नाही. याच्यामध्ये थर्ड पार्टी ऑडिटर ऑलरेडी COEPला नेमलेला आहे. तो रिपोर्ट आला त्याच्यात प्रत्येक तांत्रिक बाबीचं विश्लेषण केलेलं असणार आहे. दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगत आहात की त्याच्यामध्ये फायनान्शियल हॉट मिक्स, हा ते सगळ्यात तांत्रिक बाबी ह्या COEPच्या ऑडिट रिपोर्टमध्ये येतील. तो रिपोर्ट नगरपालिकेसमोर ठेवला जाईल. त्याच्या प्रत्येक बाबीचं विश्लेषण नगरपालिकेने करावं. आता तुम्ही पाहणी केल्यावर त्याच्यात ओके आहे काम असं वाटलं का तुम्ही गेल्या? मला तरी आता हे मी ओके असं मी म्हणू शकत नाही, नॉट ओके पण म्हणू शकत नाही. परंतु याच्यामध्ये एक मात्र नक्की की ज्या गतीनं ते काम व्हायला पाहिजे ते गतीनं झालेलं नाही. अजूनही ठेकेदाराला जर मुदतवाढ मिळाल्यानंतर त्याला ते पूर्ण करायला वाव मिळेल आणि त्याने ते गुणवत्तेनं पूर्ण करावं असं एक अपेक्षा आपण नक्की व्यक्त करू शकतो. मात्र इथून पुढे जिल्हाधिकारी म्हणून, जिल्हा नगर प्रशासन म्हणून आमचं या योजनेवरती कायम लक्ष राहील. आज 2 तासामध्ये सगळ्याच गोष्टी बघणंही तेवढं शक्य नव्हतं, परंतु इथून पुढे टेक्निकल असेल, फायनान्शियल बाबी असेल, याच्यावरती नक्कीच आम्ही लक्ष ठेवू. मॅडम, यातलं बहुतांश काम हे प्रशासकीय काळात झालंय. नगराध्यक्षा किंवा ही सगळी बडी आत्ता आली आहे, त्यामुळे त्या कामात कुठेतरी भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप लोकांचा आहे. अजूनही शहरातली म्हणजे इमारत बांधकाम आहे, नगराध्यक्षांनी एका ठिकाणी भेट दिली, त्या ठिकाणी सुद्धा अशा काही गोष्टी दिसून आल्या की प्रशासनाकडनं मान्यता देत ही योजना सोडून दुसऱ्या गोष्टी या योजनेसह इतर पण काही गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा प्रशासनाच्या काळात चुकीच्या झाल्याचा आरोप. या योजनेचं बहुतांश काम हे प्रशासकीय काळात झालंय. ही बडी आत्ता एक साधारण 6-7 महिन्यापूर्वी आली आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची चौकशी प्रशासकीय लेवलला तुम्ही करणार का? पालकमंत्र्यांकडे तक्रारी झालेल्या बरं नाही, स्पेसिफिक कोणत्या, आता ही तक्रार माझ्या पुढे आल्यानंतर आता मी याच्यामध्ये आले. आणखी काही पूर्वीच्या काही तक्रारी असेल तर म्हणजे माझ्यासमोर दिसत नाही आहेत, पण तो कुठल्या कुठल्या तक्रारी मला सांगा, मी बघून घेईन. काम आहे गावामध्ये अनेक त्रुटी आहेत म्हणून प्रभारी नगराध्यक्ष असताना विरोधी करतात त्या ठिकाणी काम बंद असं पत्र दिलं होतं. पुन्हा काम सुरू कसं पाहिजे? हा सर्वस्वी नगर परिषदेचा डिसिजन आहे. याच्यामध्ये फक्त मला एक पाहणी करण्यासाठी मला पाठवलं होतं आणि जे काही ढोबळमानाने काही प्रश्न दिसत असतील तर तो त्याच्या बाबतीत तिथंच सांगितलं होतं. आणि माझ्याबरोबर आज सन्माननीय आमदार महोदय पण होते. काही ढोबळमानांचे विषय होते की समन्वयाचा अभाव असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या काही चुकीच्या गोष्टी समोर आलेल्या, तर त्या बाबतीत आम्ही आज चर्चा केलेली आहे. ज्यांनी प्रोजेक्ट केला ना, प्रोजेक्ट सादर केला, प्रोजेक्ट रिपोर्ट ती मंडळी आली होती. प्रोजेक्ट रिपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आणि PMC प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप असं म्हणतात त्याला. हो, दोन्ही होते. काही स्पॉट्सला मी केली ना व्हिजिट. तेच मी सांगते, टेक्निकली मी सांगणार नाही कारण काम अजूनही अपूर्ण आहे. पूर्ण करायला वेळ आहे, वाव आहे. त्यामुळे मी आत्ता त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही. आणि COEPचा जो टेक्निकल ऑडिट रिपोर्ट आहे तो आता लवकरच यांची विशेष सभा लागणार आहे, त्याच्यासमोर येईल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बाबीचं विश्लेषण होईल. आणि जर ठेकेदारांनी काम व्यवस्थित केलं नसेल, योग्य केलं नसेल तर टर्म्स अँड कंडिशननुसार तर त्याच्यावरती नियमित कारवाई तर होणारच आहे. हे नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टर बरोबर केलेलं ॲग्रीमेंट आहे, त्यामुळे त्यात त्या 2 पार्टीज आहेत. तर नगरपालिकेने हा डिसिजन घ्यावा पुढच्या बॉडीमध्ये असं माझं असं आहे. नगरपालिका आता बसली म्हणजे 6-7 महिने झाले मॅडम बसले. त्याच्यापूर्वी हा प्रशासकीय काळ जो 2 वर्ष प्रशासकीय काळच होता, त्या प्रशासकीय काळात जे काय सगळ्या चुका झालेल्या आहेत म्हणजे सावंतवाडी शहराचा पट्ट्याबोळ करण्याचं काम प्रशासकीय काळात झाले असं माझा तर एक अनुभव आहे आणि माझं मत आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी परवानगी दिली त्या 2 ठिकाणी मॅडमने पण भेट दिली, चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी परवानगी लोकांना पाणी पण मिळत नाही, लोक नगरपालिकेने आणि बोंब मारत आहेत. जे ठेकेदारांनी काम करायला पाहिजे नगरपालिकेचे लोक धावत आहेत. हे सगळे प्रशासकीय काळात पट्ट्याबोळ झालेला आहे. असं असताना हे आरोप होत असताना पण ते काम सुरू आहे.
ठेकेदार चुकतोय सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी काय काय त्या ठिकाणी वापरायला पाहिजे, काय काय टेक्निकल बाबी आहेत हे सगळं माहिती असताना सुद्धा सामाजिक कार्यकर्ते ओरडतायत. एवढा 57 लाखाचा भ्रष्टाचार, 57 कोटीचा भ्रष्टाचारामध्ये सध्या 20 कोटीचं बिल अदा केलं आहे. सामाजिक कार्यकर्ते ओरडतात, पण कोणाला त्याचे काही सोल्युशन नाही. अशा पद्धतीने प्रशासन चाललंय असं एकंदरीत दिसतंय. आपण कार्यक्षम जिल्हाधिकारी म्हणून या जिल्ह्यात वावरताय, आपण याकडे कसं पाहताय? मी तेच सांगते, तर तुम्ही ह्याच योजनेपुरतं बोलताय का सर्वच बोलताय? प्रशासकीय काळापासून सुरुवात झाली आहे. नाही, नक्कीच. आता तुम्ही जसं सांगितलं की प्रशासकीय काळात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, माझ्याकडे तक्रार असेल, मी नक्की त्याची चौकशी करेल. चुकीच्या गोष्टी असतील त्याला आपण स्पेअर नाही करणार. या बाबतीत आपल्याकडे स्कोप आहे. सावंतवाडी पाणीपुरवठा आत्ताशी अर्धीच झालेली आहे, अजूनही स्कोप आहे. नगरपालिकेकडे रिपोर्ट सादर केले जातील. नगरपालिका स्वतः त्याची कॉन्ट्रॅक्टमधली पार्टी आहे, त्यामुळे त्याच्या अनुषंगाने त्याचे निर्णय ही नगरपालिका घेईल. तर प्रत्येक गोष्टीचं पाणीपुरवठा योजना पलीकडे, पाणीपुरवठा योजनेच्या बाबत नगरसेवकांच्या पलीकडे सामाजिक कार्यकर्त्यांचे काही तक्रारी किंवा काहीतरी म्हणणं आहे, ते आपण ऐकून घेणार का या बाबतीत? घेईन ना, पाणीपुरवठा घेईन. तुम्ही ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, एका अधिकाऱ्याकडे 3 कार्यभार दिले जातात. आज या सावंतवाडी नगरपालिकेत शिवाय पुढाचं काम पाहतात, पुन्हा नगररचनाचं काम बघायचं. म्हणजे या नगरपालिकेला जर कंटिन्यू सीओ जर मिळाले असते तर अशा काही त्रुटी राहिल्या नसत्या. तुम्ही शासनाला विनंती करणार की बाबा ह्या नगरपालिकेला किंवा कुठल्या सीओ कायमस्वरूपी मिळावा? नाही, नक्कीच. ज्या वेळेस आमच्या वरिष्ठ स्तरावरती मिटिंग्स होतात किंवा वरिष्ठ आपल्या जिल्ह्यात येतात, त्यावेळेस मी हे मुद्दे हायलाईट करतच आहे. कारण अधिकारी कमी असल्याचा फटका मलाही तितकाच बसतो आहे. त्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला जशा शक्य होतात तशा मी हायलाईट करते. किंवा सन्मान्य आमदार महोदय असतील, सन्मान्य पालकमंत्री महोदय असतील, तर वरिष्ठ स्तरावरती ह्या गोष्टी चर्चा केल्या जातात. यावर्षी देखील आम्हाला अपेक्षित होतं SIRच्या पूर्वी की बदल्या होऊन काही अधिकारी येतील, परंतु अचानक बदल्या करू नयेत किंवा प्रमोशन्स करू नयेत असं शासन स्तरावरती झाल्यामुळे प्रक्रिया थांबली आणि ती 3-4 महिन्यांनी SIR संपल्यावर कदाचित आपल्याकडे अधिकारी येतील अशी आशा व्यक्त करतो. परंतु आम्ही पाठपुरावा करत आहोत. उरलेल्या 37 कोटीचं जे काम शिल्लक आहे ते कधीपासून सुरू होणार आहे? कारण नुकतीच जेव्हा काउन्सिलची बैठक झाली, मुदतवाढ द्यायची की नाही, तुमच्या अहवालानंतर पुढे मुदतवाढ देणार की नाही असं त्यांनी ठरलेलं नाही. आहे. आता मेन जो मुद्दा आहे आपला की तर तांत्रिक बाबतीत की आपल्याला ते कामाचं समाधान नाही आहे की तिथे काम व्यवस्थित झालेलं नाही, तर तांत्रिक बाबतीत जे एक्सपर्ट आहेत त्यांनी तो मुद्दा त्याचं विश्लेषण आहे ते COEPच्या ऑडिट रिपोर्टमध्ये असणार आहे आणि ते बॉडीसमोर ठेवलं जाणार आहे. तर बॉडीची आता विशेष सभा होईल, त्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण होईल, त्यानुसार बॉडी डिसिजन होईल. आमदार साहेबांचा शहराचा तांडगा अभ्यास आहे, शहराचा कितीपर्यंत लोकांना डेडलाईन तुमची अपेक्षित किती आहे? सगळ्या लोकांना मी जी काय आज पाहणी केली त्याप्रमाणे किमान 1 वर्ष तरी आणि ज्या बाहेरून येणाऱ्या लाईन आहेत, एक आपल्याला कुणकेरीवरून आणायला लागेल, दुसरी केसरीवरून आणायला लागेल आणि दोन्ही ठिकाणी PWDचे रस्ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या परवानग्या, त्यांचे पैसे आत्ता भरलेले आहेत. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जे नॅशनल हायवेला हा रोड ट्रान्सफर झाला त्याच्यामुळे केसरीचं काम हे रेंगाळलेलं होतं आणि आता दोन्ही परमिशन मिळतील अशी अपेक्षा आहे. काही ठिकाणी शहरामध्ये काम करत असताना खूप अडचणी निर्माण होतात, विशेषतः पाईप फुटतात, नवीन काम करत असताना जुने पाईप फुटतात. तर या गोष्टीतून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. जिथं आपण म्हटलं की जुनं काम झालेलं असलं तरी तिथं कामाप्रमाणे पेमेंट झाले की नाही हीच खात्री करायची असते. म्हणजे काही ठिकाणी असं असतं की एखाद्या ठिकाणी दगड लागला, हार्ड रॉक असेल, तर आता शहरामध्ये तो हार्ड रॉक फोडणं शक्य नसतं. मग त्या ठिकाणी समजा जुनी पाईपलाईन आहे तर तिथं वरून पाईपलाईन आलेली असली तर जिथं जेवढी पाईपलाईन आली त्याचंच पेमेंट झालं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त होता कामा नये. आणि दुसरं जे आपण एक चांगला मुद्दा जो उपनगराध्यक्षांनी मांडला होता की हॉट मिक्सने हे काम व्हायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी कोल्ड मिक्सने झालेलं आहे. तर मग कोल्ड मिक्सचंच पेमेंट झालं की त्याला हॉट मिक्सचं पेमेंट केलं, ह्या सुद्धा मुद्दा तपासून बघायला लागतो. आणि पुढचं जे काम आहे म्हणजे एकच लेअर टाकला आहे कारण ते नाहीतर मग तिथं ॲक्सिडेंट झाले असतील. वरचं काम हे हॉट मिक्सनेच झालं पाहिजे, ही काळजी पुढच्या काळामध्ये घ्यायला लागेल. आणि त्याच्यामुळे आपल्याला कामसुद्धा केलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठलेही दोष नाहीत ह्याचीसुद्धा आपल्याला खात्री करायला लागेल. आणि त्याच्यामुळे याची सगळ्याची चर्चा झालेली आहे आणि ह्या सगळ्याची खात्री करूनच पुढची पेमेंट करत असताना सगळ्याची खात्री करूनच ही पेमेंट केली जाते. ह्याच्याबद्दल नगरपालिका योग्य ती काळजी घेणार आहेत. एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की नगरपालिकेकडे सध्या इंजिनियरचं शॉर्टेज आहे
आणि त्याच्यामुळे तो लवकरात लवकर इंजिनियर त्यांना उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत मी खात्री करून घेईन. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा त्या दिवशी मीटिंगला सुद्धा मला बोलवलं होतं, पण मी त्यावेळेला विमानात होतो त्याच्यामुळे अटेंड करू शकलो नाही. आज त्यांनी मला पुन्हा एकदा सांगितलं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी महोदयांना सांगितलेलं होतं. शेवटी काही निर्णय जे घेतले त्याच्यामध्ये उपनगराध्यक्षांची जी मागणी होती की फुल फ्लेज ऑफिस हे कन्सल्टन्सी सर्व्हिसचं असावं, तिथं सगळ्या टेस्टिंगच्या सोयी असाव्या, तर त्याच्या संदर्भात सुद्धा कलेक्टर मॅडमनी सूचना दिलेल्या आहेत, मी सुद्धा सूचना दिल्या आहेत. तसं फुल फ्लेज ऑफिस हे केलं जाईल जेणेकरून कुठल्याही त्रुटी पुढच्या काळामध्ये आढळणार नाहीत याची खात्री करता आपल्याला करून घेता येईल. आणि नागरिकांचे जे प्रॉब्लेम होते ते विशेषतः याच संदर्भातले होते की लाईन्स फुटतात, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी गाड्या रुतत होत्या. तर ह्याच्यामध्ये काही ठिकाणी आता डांबरीकरण केल्यानंतर हे प्रॉब्लेम काही प्रमाणात कमी झाले ते आपण सुद्धा मान्य कराल, परंतु पुढच्या काळामध्ये ते डांबरीकरण व्यवस्थित करून आणि हॉटमिक्सचं करून त्याच्यावर आपल्याला योग्य ती काळजी घेता येईल. शेवटी आपल्या नगरपालिकेच्या दृष्टीने एक प्रश्न आपण असा सुद्धा उपस्थित केला होता की ग्रॅव्हिटीने हे पाणी येणार की नाही. 100% ग्रॅव्हिटीने पाणी येणार आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की अनेक वर्ष मी या शहराचा नगराध्यक्ष राहिल्यामुळे काही गोष्टीच्या बाबतीत मी त्यांना आज सूचना दिलेल्या आहेत किंवा त्या गोष्टी त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. कुठे कुठे टाक्या वापरात नाही आहेत, दुरुस्त्या जुन्या टाक्यांच्या करत असताना कुठल्या पर्यायी टाक्या वापराव्या. पाण्याचं प्रेशर आज 16 लाख लिटरची आपली टाकी आहे, परंतु ती आपल्याला फक्त 4 लाख लिटरच त्याच्यातून वापरता येतं. मग त्याला आपण ऑनलाईन पंप बसवून त्याच्यावर सोलरचा वापर करून आपल्याला लगेच म्हणजे इमिजिएट रिलीफ काय देता येईल त्याच्या संदर्भात आमची चर्चा झाली. आणि जे पाणी आज येतं आहे ते नवीन लाईनमधून देता येईल का याच्या संदर्भात सुद्धा MGPचं सल्ला घेऊन तोसुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणेकरून लोकांचं कसं असतं की जोपर्यंत पाईप सुरू आणि 1 वर्ष लागेल तर 1 वर्ष लोकांना कुठली गैरसोय सहन करायला लागता कामा नये. ह्याच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या त्याची विशेषतः चर्चा आजच्या मीटिंगमध्ये झाली आणि त्या योजनांच्या संदर्भात MGP आणि कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि ते झालं तर लोकांना मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळू शकेल. शेवटी लोकांना काय पाहिजे असतं, इमिजिएट रिलीफ पाहिजे असतं. तो रिलीफ कशा रीतीने देता येईल त्याचं आजच्या मीटिंगमध्ये चांगलं मार्गदर्शन हे जिल्हाधिकारी महोदयांनी केलेलं आहे. मला जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती मी दिलेली आहे, जेणेकरून मलासुद्धा एक चांगलं असतं की ज्यावेळेला बॉडी अस्तित्वात असते तर बॉडीशी एक चांगलं कोऑर्डिनेशन हे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नेहमी माझ्याशी करत असतात. आणि त्याच्यामुळे हेच ज्यावेळेला तुम्ही म्हटलं की प्रशासकीय राजवट होती त्यावेळेला मला स्वतः तेवढा वेळ नव्हता कारण मी मंत्री होतो. हे जर कोऑर्डिनेशन त्यावेळेलासुद्धा झालं असतं आणि त्यांनी वेळोवेळी मला बोलवलं असतं तर हे काही डिफिकल्टीज आल्या नसत्या. परंतु आता तरी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि त्यांची बॉडी नेहमी संपर्कामध्ये असते, त्याच्यामुळे आपल्याला अधिक चांगलं काम हे निश्चितपणे करता येईल याची मला खात्री आहे. तुम्ही नगराध्यक्ष राहिलेला अनेक वर्ष, जसं तुम्ही मगाशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा उल्लेख केला, याच पार्टीतून गरगावरनं एक योजना कोलगाव गावाला जाते. मात्र वन क्षेत्रातनं खाजगी क्षेत्रात ही लाईन येत असताना तिथल्या काही लोकांकडनं अटकाव केल्या गेल्यामुळे ती योजना आज कोरडी आहे. त्याच मार्गाने 57 कोटीची पण नळपाणी योजना येणार आहे. जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर ह्या योजनेला पाणी येईल का? आपण कोलगावला 0.5 MLD पाणी द्यायचा करार केलेला आहे. ज्याला मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेलाच हा करार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर फॉरेस्टच्या ह्याच्यामुळे ती लाईन टाकली गेलेली नव्हती. ही लाईन टाकत असताना तीसुद्धा लाईन टाकली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे लगेच कोलगावच्या टाकीलासुद्धा हे पाणी जोडण्याच्या संदर्भात सूचना मी MGPलासुद्धा केलेल्या आहेत. काही जर अडचण आली तर आम्ही आता सध्या प्रशासक आहे त्यामुळे प्रशासकांशी बोलून आणि तुम्ही जो दुसरं सांगितलं की एका खाजगी व्यक्तीने आपली जमीन असल्याचा क्लेम केलेला होता, त्या संदर्भात नगरपालिकेने खात्री करून घेतलेली आहे की त्यांची जमीन तिथं येत नाही आणि त्याच्यामुळे हे काम पूर्ण करायला आता काय अडचण येणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो. मॅडम, तुम्ही आला सगळा आमदार आंबोलीमध्ये पर्यटन हे पावसाळी होतं, रविवारी फक्त मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अवजड वाहने सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बंद ठेवली तर बऱ्यापैकी वाहतुकीला कोणती कमी होईल. तर त्याबद्दल त्याला शनिवार रविवारला
हे बंद ठेवायच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आता शनिवार रविवारी आता काय झालं शनिवार रविवार नाही कंटिन्यू म्हणजे कंटिन्युअस नाही, कंटिन्युअस बंद ठेवणं नाही, तसं नाही काही वेळा खूपच जातात ते बरोबर आहे तुमचं, परंतु शनिवार रविवारी सुद्धा बंद ठेवली जात नव्हती. तर मी इथल्या स्थानिक PIशी चर्चा करून शनिवार रविवारला दिवसाची वाहनं थांबवण्याची सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे मला वाटतं मागच्या रविवारी अंमलबजावणी कालच्या सुरू रविवारी झाली. आज सोमवार आहे. कालच्या रविवारी जवळपास 50,000 पर्यटक आले आणि 3 तास एसटी बस तिथे थांबून होती. 3ला सुटलेली एसटी कोल्हापूरला 9 वाजता पोहोचली. आणि फक्त गाड्या मोठ्या गाड्या मॅडम याच्यामध्ये काय आहे की पोलिसांना थोडंसं ॲक्टिव्हली अधिक पोलीस जास्त ठेवण्याची गरज आहे. आणि हेवी वाहनं आता नाही सोडली तरी एसटीची वाहतूक तर सुरूच ठेवायला लागते, त्याला काही इलाज नाही. ते घाटातील पार्किंगला सुद्धा नाही, दोन्ही साईडला करतात तेव्हा गाड्या करत सुद्धा नाही. नाही, याच्यासाठी मी असं हे केली होती म्हणजे इलाज की सगळी वाहनं वर थांबवावी आणि त्यांना काही वाहनं दिली आहेत फॉरेस्टला, तर त्याच्यामधून पर्यटकांना आणून धबधब्यावर सोडावं. परंतु ते अजून आम्ही ते अद्याप त्याची जरा 1 मिनिट थांबा ना, 1 मिनिट अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आहे. तर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात फॉरेस्टला आणि काही वाहनं लागली तरी ती वाहनं देण्याची आम्ही व्यवस्था करून अशी काय करता आली तरच ते सोल्युशन आहे. नाहीतर घाटातमध्ये वाहनं पार्क केली की जागा फार कमी राहते आणि त्याच्यामुळे सगळं जाम होतं. धबधब्याचा 50-100 मीटरचा परिसर सोडून त्या ठिकाणी पोलीस असतात, त्या ठिकाणी वाहनं लावत नाही, पण सगळीकडे रस्त्यावर गाड्या जात नाही. नाही, तेच जर त्याला इलाज हाच आहे की वर जर आपण वाहनांच्या पार्किंगची सोय केली आणि खाली जर आपण आणू शकलो तर त्याच्यावर मी पालकमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करेन. कलेक्टर मॅडम इथं आहेतच, तर सगळ्यांनी त्यांच्याशी सगळ्यांनी चांगला प्रोजेक्ट योगा सेंटरचा होतोय नरेंद्र मोदींमुळे. हो. तर त्या जागेतनं 5 लाख लिटर टाकीला नैसर्गिक म्हणजे जी दैवी देणगी सावंतवाडीला लाभली आहे, पाणी येतं हो. आणि ते काम सुरू असताना ती लाईन कुठली फुटलेली दिसते किंवा ती पर्यायी मार्गाने अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. त्याच्यामुळे जर योगा सेंटर उभं राहिलं तर उद्या काय फॉल्ट आला तर योगा सेंटर नाही, काय सेपरेट वरून ती पाईपलाईन सोडलेली आहे आणि ती खालच्या टाकीपर्यंत आपण ती नेलेली आहे. जर फुटलेली असली तर दुरुस्त करता येईल, परंतु योगा सेंटरमध्ये ही पाईपलाईन डिस्टर्ब करण्याचा कुठल्याही योजना नाही आहे. त्याच्यामुळे ते 5 लाख लिटरचं जे पाण्याचं हे आहे सप्लाय तो नियमित चालू आहे. पाईपाच्या वर होणार पाईपलाईनवर बांधकाम होणार आहे. मग उद्या जर ती पाईपलाईनला प्रॉब्लेम झाला तर बांधकाम होणार. तुम्ही हा चांगला मुद्दा मांडलेला आहे. ती पाईपलाईन मी डायव्हर्ट करायला मी मॅडमशी बोलतो, उपनगराध्यक्षांशी बोलतो आणि त्याला एक पर्यायी लाईन टाकण्याला जे पैसे लागतील ते आम्ही ताबडतोब उपलब्ध करून देतो. त्याला मी लगेच देईन, मी आज उद्या पत्र देईन आणि बांधकामही थांबणार नाही आणि पाईपलाईन्सवर डायव्हर्ट होईल याची आम्ही काळजी घेऊ. तुम्ही चांगला मुद्दा मांडलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी करू. त्याचा नुकसान भरपाई जादा आहे, तो प्रस्ताव तुम्ही देणार आहात का कसा? म्हणजे जास्त दराने पाहिजे का? वाढीव करता येतं. कारण घरांची नुकसान भरपाई तुटपुंजीच मिळते, होय. शेतमालाची पण तुटपुंजी मिळते आणि हा भाग वेगळा आहे, झोन वेगळा आहे. सावंतवाड वेगळा आहे, नुकसान मुलांसाठी भरपाई वेगळा तर आहे. यांची म्हणणे हो. की मदत व्यवस्थापन करून जी ठरलेले येईल ना त्याच्यापेक्षा जास्त मिळावी अशी नाही, मागणी. त्यांचं म्हणणं काय आहे की घरांच्या व्यतिरिक्त जी झाडं पडतात ना त्याचं कॉम्पन्सेशन मिळावं. तर आपण हा मुद्दा विजेचा प्रश्न, विजेचा हा तुम्हाला जाणवत असेल ओळखला वरचेवर जाते. सावंतवाडी शहरासारख्यात अजूनही 1-1 लाख 10,000 सर्व आमदार साहेबांनी घेतली बैठक, पण काय त्यांच्या सुधारणा झाली नाही. सगळे रिस्टोर झालं. ठिकाण करूनही गंभीर झालंय. त्याच्यानंतर एक मिनिट, आपण अशी आढावा बैठक घेणार का? अधिकारी आमदार साहेबांनी बोलून 1.5 तास लेट आहे. नाही अभिमन्यू, एक गोष्ट लक्षात घ्या की जवळजवळ सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुका जास्त अफेक्टेड होता. वेंगुर्ला अगोदर रिस्टोर करून सगळी मशिनरी सावंतवाडी दोडामार्गला आणून सगळीच्या सगळी गावं रिस्टोर केलेली आहे. आपल्याला प्रश्न असा आहे की सगळ्यात जास्त झाडांची संख्या ही सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे वारा आला तर सगळ्यात जास्त झाडं पडून लाईन तुटण्याचे प्रकार हे सावंतवाडी दोडामार्ग आणि त्याच्या खालोखाल वेंगुर्ल्यामध्ये घडतात. तर वेंगुर्ल्यामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईन आता इलेक्ट्रिसिटीची लाईन येते आहे, म्हणजे केबलचं हे सुरू आहे, काम सुरू आहे.
परंतु इथं असा प्रस्ताव मी दिलेला होता शासनाकडे. परंतु काल माझी जी चर्चा झाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी, तर त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो डोंगरी भाग आहे याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्याऐवजी जर उंच आपले पोल असतात, ज्याचे जसं आपण बघितलं की हायमास्टला पोल असतात, तशा तऱ्हेचे पोल वापरले तर मग त्याच्यावर झाडं पडून ती लाईन तुटू शकत नाही. हा त्यांनी नवीनच एक प्रस्ताव केला आहे. त्याने आज संध्याकाळपर्यंत ह्याचा प्रस्ताव मला देतो म्हणून सांगितलं. उद्या मी सकाळी आहे ना वीज खात्याच्या ज्या राज्यमंत्री आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की केबलपेक्षा हा खर्च, केबलला खर्च एकंदर साधारण 70 कोटीच्या आसपास येत होता, हा खर्च त्याच्यापेक्षा कमीच 1/3 येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही तो सगळा मुद्दा तपासून बघू आणि तोच सोल्युशन आहे. कारण झाडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की हा प्रश्न नेहमी राहणार ह्या तालुक्यामध्ये. त्याच्यामुळे नाही तोच त्याचे पण ते सगळीकडे टाकता येईल का ह्याचं आमचं हे चालू आहे. तर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. मॅडम VC पाऊस नाही घरी ती जी बैठक झाली होती ना त्याच्यानंतर आपण एक फॉलोअपची बैठक घेणार आहोत. 2 मुद्दे आहेत ज्याच्या बाबतीत मी सांगितलेलं आहे की शहरांना 2-2 लाईन दिलेल्या आहेत. 2 लाईन असल्यानंतर ताबडतोब रिस्टोरेशन झालं पाहिजे. त्या दोन्ही लाईन सुरू आहेत की नाही त्याची खात्री करा. त्याच्यानंतर आंबोलीला जाणाऱ्या एक लाईन कोल्हापूरहून येते आणि एक सावंतवाडीवरून जाते म्हणजे माडखोल फिडरवरून. या लाईन माडखोल फिडरची लाईन बंद होती, ती सुरू करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या होत्या. ते सुद्धा काम चालू आहे. शेवटी आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतो आहे आणि जो अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे त्या संदर्भात राज्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर मग मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे छोटे छोटे विषय नेता येत नाही, एवढी त्यांना वेळ नसतो. त्याच्यामुळे राज्यमंत्री महोदयांशी चर्चा झाल्यानंतर मग मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून याच्यावर परमनंट सोल्युशन आपल्याला काढायला लागेल. दरम्यानच्या काळामध्ये जी लाईन ह्याला जाते आपल्या नवीन जी MIDC आहे तिथं ते सबस्टेशन जर चार्ज झालं तर दोडामार्गचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल, म्हणून त्यालासुद्धा गती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्याला असं आहे जंगल वगैरे काय आता निर्माण झाले नाही, कित्येक वर्षापासून सगळे अस्तित्वात आहे. परंतु वारा अस्तित्वात आहे. जी काही देखभाल दुरुस्ती करावी लागते, एप्रिल मे मध्ये जाऊन ती लाईनची पाहणी करावी लागते. कुठचं झाड लाईनवर आलंय, कुठे कटवटची परिस्थिती आहे, हे MSEBचे अधिकारी करत नसल्यामुळे, ती झाडांच्या फांद्या मारत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आंबोलीमध्ये वनराईमध्ये झाडाची पाणी म्हणून लाईन पडते आणि 2 गुरं मरतात. शेतकऱ्याने पाहावं कोणाकडे. 10 दिवस चौकूळ सारखा भाग ग्रामीण पर्यटनाचा भाग, भाई तुम्ही त्याला म्हणता आम्ही दत्तक गाव घेतलेला आहे आंबोली चौकूळ, तो भाग 10 दिवस अंधारात राहतो. हॉटेल व्यावसायिक मेटाकुडे आले 10 दिवस कसं राहू शकतो. आम्ही 2 तास राहिले आपण खाली. बघा आपण एक लक्षात घ्या, एवढा पाऊस आणि एवढी वादळं कदाचित पूर्वी कधीही झालेली नाही आहे. कारण हा जो हवामान बदलाचा फरक आहे याचा फटका हा आपल्याला बसलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळं ही क्वचितच झाली आहेत. एका वेळेला 150 झाडं पडलेली आहेत तुम्हाला माहिती आहे. तर उगाच जातं त्याच्यावर आपण असं म्हणणं चुकीचं होईल. असं कधीच झालेलं नाही की एकाला 150-200 झाडं एकाला लाईनवर पडली. 93 मध्ये झाली. त्याच्यावर आपण मीटिंग घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे तुमचा मुद्दा बरोबर आहे. सावंतवाडीला 2 लाईन आणलेल्या आहेत तरी पण हा प्रॉब्लेम येतोय. असा प्रॉब्लेम येता कामा नये, म्हणून काय करता येईल आपण निश्चितपणे नाही मॅडम बोलणार नाही. आपण तुमच्या कानावर की जेथे BRO तुमचे आहेत ते फक्त फॉर्म देतात आणि लोकांना भरून द्या म्हणून सांगतात. तर थोडंसं त्यावर लक्ष घाला. विशेषतः काय झालंय लोकांना काही माहीत नव्हतं. उदाहरणार्थ समजा बेळगावचा एखादा व्यक्ती असेल आणि इथे मत देईल तर त्याचा नंबर मिळत नाही. जे फॉर्ममध्ये आहे तो पूर्वीचा 2002चा, तर त्यावर काही हे आहे का? 2 गोष्टी त्याच्यामध्ये. जे फॉर्म्स वाटलेत ना त्याच्यात 3 प्रकार आहेत. एक मॅप्ड आहेत, अनमॅप्ड आहेत आणि हे. तर त्याच्यामध्ये मॅप्ड त्याच्यावर लिहिलेलं आहे, ते फॉर्ममध्ये माहिती आहे मॅप्ड आहे. जरी तो बेळगावच्या लिस्टमध्ये असेल समजा मॅप झाला असेल तर तो मॅप होऊ शकतो. आणि काही अनमॅप्ड आहेत तर तशा पद्धतीने त्यांनी माहिती भरून द्यायची आहे. आणि जिथे जिथे मतदाराला शक्य नाही तिथे तिथे BRO स्वतःच फॉर्म भरतात आणि हे आपण तसे इन्स्ट्रक्शन दिल्यात की मतदारांना मदत करायची आहे. शेतीचे दिवस आहेत मिळत नाही.